वाईट झालं हो. सावरा स्वतःला. आपल्या आयुष्यातला आपला जोडीदार जेव्हा आपल्याला सोडून जातो तेव्हा काय होत आहे मी समजू शकते. खरं तर मी आता या ठिकाणी हे बोलणं खरं तर योग्य नाहीये, पण लक्ष्मीताई तुम्ही सिद्धूवर कसं काय आरोप करू शकता? सिद्धूने भावनाच्या वडिलांचा जीव घेतला असं तुम्हाला वाटलंच कसं? तुम्ही माझ्या इतकंच ओळखता ना माझ्या सिद्धूला. तरी आई आई बोल ना ग काहीतरी. सांग ना तू का केलंयस असं? हे बघ सिद्धिराजने असं काही केलंय हे तर मी मान्यच नाही करू शकत. आणि तुलाही माहिती आहे ना सिद्धिराज असं नाही करणार, मग तरी तू असं स्टेटमेंट का दिलंयस? सांग ना. भावना, आई काय स्वतःच्या मनाचं सांगते का? तिने जे पाहिलं ते सांगितलं तिने. तू असे काय प्रश्न विचारतेस? मग कुठला प्रश्न विचारू मी? सांग तू मला काय विचारू? दादा सिद्धिराज असं नाही करू शकत, मला खात्री आहे आई. तरी तू असं सांगितलंस. आई पोलीस सिद्धिराजना पकडून घेऊन गेलेत. अरे दादा सिद्धिराजवर माझ्याच बाबांना मारल्याचा आरोप माझी स्वतःची आई करते बघून खरंच वाईट वाटतंय रे मला. अगं पण भावना, सिद्धूकडे गन होती. गन होती मग? जानूच्या सेफ्टीसाठी सिद्धिराज गन घेऊन गेले होते. जयंतला अडवण्यासाठी त्यांना गोळी चालवावी लागली. आणि हे सगळं तू का विचारतोयस रे? तू काय केलंयस आजपर्यंत आई बाबांसाठी? सख्खा मुलगा असूनही तू जे केलं नाहीयेस ना ते सिद्धिराजने केलं आई बाबांसाठी आजपर्यंत. भावना, तरीही आई हे असले घाणेरडे आणि चुकीचे आरोप करते सिद्धिराजवर. मला खरंच त्रास होतोय दादा. आई आई तू बोलणार आहेस का काही? बोल ना काहीतरी. तू का असं करतेय सगळं? खरंच सिद्धिराजने काही नाही केलंय ग, तरी तू त्यांच्यावर हा आरोप का करतेस? प्लीज सांग मला. प्लीज बोल काहीतरी. आई मी तुझ्याशी बोलतेय, बोल काहीतरी प्लीज. भावना शांत हो. मला कळते तुझी तगमग, पण अगं आई पण या धक्क्यातून अजून सावरल्या नाहीये. त्यांना थोडा वेळ दे. आपण सगळे मिळून बोलू ना त्यांच्याशी नंतर. आपले बाबा आपल्या सगळ्यांना असं अचानक सोडून जातील हे स्वप्नातही वाटलं नव्हतं. हे काय वेळ आणलीस तू माझ्यावरती? एका आईला आपल्याच लेकाच्या हार घातलेल्या फोटोला दिवा लावायला लागतोय. आईला एकटीला सोडून गेलास ना? त्या निलांबरीला मारायचंच होतं. माझा जीव घ्यायचा होता. संपत तू आपल्या खानदानाचा मान सन्मान सगळं तू होतास. माझा स्वाभिमान होतास तू. संपत माझा स्वाभिमान होतास. पण बघ ना तू गेलास आणि हे सगळं उभं केलेलं साम्राज्य देशोधडीला लागेल असं वाटतंय. बघ तुझा तो धाकटा मुलगा सिद्धिराज, त्या लक्ष्मीनं स्वतःच्या नवऱ्याच्या खुनाच्या आरोपाखाली त्याला अडकून ठेवलाय. आणि हा हा तुझा थोरला मुलगा अधिराज, कधी मान उंचावून त्याला जगताच आलं नाही रे. काय करायचं मी एकटीनं? आई काय केलं तुम्ही? हे काय गरज काय होती तुम्हाला सगळा तमाशा करायची तिथे? तिच्या वडिलांच्या अंत्यसंस्काराची तयारी करत असताना चक्क तुम्ही ते मडकं लाथाडलं. हे करताना काहीच नाही वाटलं तुम्हाला? ए रेणुका, तू कुणाला बोलतेस याचं भान आहे का तुला? भान आहे मला, पण तुम्हाला भान आहे का तुम्ही काय वागलात त्याचं? आई असं कोणी शत्रूशी सुद्धा वागत नाही. तिकडे लक्ष्मीताईंना, त्याच्या मुलांना, भावनाला काय वाटलं असेल याचा काहीच विचार केला नाही तुम्ही. थोबाड बंद कर रेणुका. मला जाब विचारायची, हे असं बोलायची तुझी हिंमत कशी झाली? अरे काय ग हे, तुला त्यांचा इतका पोरका कशा पायी यावा? तुझ्या पोटच्या पोराला त्या लक्ष्मीनं जेलमध्ये अडकवलंय आणि तू तिचीच बाजू घेऊन माझ्या समोर वकिली करतेस तू. खरं तर ज्या वेळेला त्या बाईनं तुझ्या लेकाला, माझ्या सिद्धिराजला अडकवलं ते कळल्यानंतर तू आणि त्या भावनानं
त्या घरचा उंबरटा सुद्धा ओलांडायला नको पाहिजे होता. नाही, निर्लज्ज आणि बेशरमपणानं तुम्ही तिकडं निघून गेलात. मी अजिबात चुकीचं वागलेलं नाही, समजलं? उलट मला माझ्या वागण्याचा स्वाभिमानच वाटतोय. माझ्या नातवाच्या विरोधात गेलेल्या माणसांचा मी अपमान केला. त्यांची जी लायकी आहे ना, तीच त्यांना मी दाखवून दिली. खरं तर त्याच क्षणी तुम्ही दोघींनी माझी बाजू घ्यायला पाहिजे होती. हे सगळं तुम्ही सिद्धूसाठी केलं असं तुमचं म्हणणं आहे? ओ, मग सिद्धूला तरी हे तुमचं वागणं आवडलं असतं? तो तरी तुमच्या बाजूने उभा राहिला असता का? हा? कसा उभा राहील? कसा उभा राहील? प्लीज मला सांग, तू उद्या कोर्टात काय सांगणार आहेस? आता तू मला सांग, तू तुझ्या मुलीच्या आणि जावयाच्या बाजूने उभी राहणार आहेस की त्यांच्या विरोधात? आई प्लीज बोल, बोल काहीतरी. मी तुम्हा दोघांच्या विरोधात नाही, मी फक्त सत्याच्या बाजूने. आणि माझ्यासाठी सत्य तेच आहे जे मी माझ्या डोळ्यांनी पाहिले. आणि ते हेच आहे की माझ्या नवऱ्यावर गोळी झाडणारा तुझाच नवरा आहे.